एकंदरीत पाहता महागाई वाढली की त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो, मात्र त्याचा फायदा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। वळूया पुढच्या बातमीकडे। नागपुरात भाजप नेता मुन्ना यादवचा पोलिसांवर हल्ला पाहायला मिळाला। धंतोली पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेता मुन्ना यादवने राडा केला। पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला। भाजप नेता मुन्ना यादवसह त्याच्या मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जितेंद्र, काय नेमकं घडलं होतं? गुन्हा दाखल झालेला आहे, काय अधिकचा तपशील? विक्रांत, भाजपचे नेते आहेत मुन्ना यादव, ते इमारत बांधकाम कामगार महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत। त्यांच्यात व त्यांचे भाऊ आहेत बाला यादव यांच्यात फार पूर्वी काळापासून वैरत्व आहे, वैर सुरू आहे आणि याचा परिणाम म्हणून शनिवारी दोन्ही कुटुंबांमध्ये राडा झालेला होता। मुन्ना यादव याच्या मुलांनी जे करण आणि अर्जुन नावाची जी मुलं आहेत त्यांनी बाला यादवच्या मुलाला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर मोठा राडा झाला होता। कारची काचा फोडण्यात आलेला होता। त्यानंतर दोन्ही कुटुंब जे आहेत ते धंतोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले होते, मात्र त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता किंवा त्यांची दखल घेण्यात आली नव्हती। मात्र त्यावेळी जे आहे ते मुन्ना यादव आणि त्यांच्या मुलांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता धंतोली पोलीस स्टेशनमध्ये मुन्ना यादव सोबत त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो राडा करण्यात आलेला होता पोलीस स्टेशन समोर किंवा पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना शिवीगाळ करण्यात आलेली होती, या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता नेमकं पोलीस या प्रकरणात काय करतात पुढे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीही मुन्ना यादव यांच्यावर अशा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, पोलिसांसोबत राडा केल्याचेही अनेक प्रकार समोर आलेले आहेत, मात्र त्यानंतरही भाजपचे नेते जितेंद्र, एकंदरीत आता पोलीस काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, पुढची कारवाई काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।